चला तर आज बनवूया मस्त असं कैरीचं झटपट असं लोणचं। त्यासाठी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण ह्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे, बारीक फोडी करून घ्यायचे आहेत। त्यानंतर ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालणार आहे मी। आणि कैरी आहे खूप आंबट, त्यामुळे मी जरा वेळ हे हळद आणि मीठ घालून ठेवणार आहे। त्यानंतर हे पाणी सुटलेलं आहे बघा त्याला, ते पाणी आपण काढून टाकायचं म्हणजे त्याचा जो आंबटपणा आहे कमी होईल। इथं एका पातेल्यामध्ये तेल घातलेलं 1 चमचाभर मी, त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडली की गॅस बंद करून टाकायचा आणि त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा तिखट घालायचा आणि हे आपण आपल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्याच्यावरती घालायचं आहे। आता 1 चमचाभर आपण गूळ पण घालायचा याच्यामध्ये। गूळ घातल्यामुळे काय होतं, छान टेस्ट येते त्याला आणि चव मस्त होते त्याची बघा। ह्या पद्धतीने कैरीचं लोणचं करून बघा, एक 8 दिवस टिकतं फ्रीजमध्ये ठेवलं तर, आणि नक्कीच तुम्हाला आवडेल बघा। खूप छान झालेलं आहे, नक्की ट्राय करा।